तर पुण्यातली सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। पब आणि हॉटेल मालकांचं आंदोलन सुरू आहे। सध्या पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले आणि यासोबतच बेकायदेशीर पब आणि हॉटेल्सवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। त्याच निषेधार्थ हे सगळे पब आणि हॉटेल मालक आंदोलन करत आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय सांगाल, पुण्यामध्ये पब मालकांचं हे आंदोलन सुरू आहे, काय नेमके त्यांच्या मागण्या आहेत? नक्कीच आपण पाहतोय की ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर पुण्यातील प्रशासन जे आहे ते आक्रमक झालं होतं। यामध्ये एक्साइज डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, हे बार आणि पबच्या संदर्भात आक्रमक होऊन त्या ठिकाणी कारवाईला सुरुवात केलेली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये जवळपास 40 पब बार आणि रेस्टॉरंटची त्या ठिकाणी असणारी बंद केलेले आहेत। काही ठिकाणची लायसन रद्द केलेले आहेत आणि त्याच्याच विरोधात खरं तर या ठिकाणी 2 पब आणि बारने जी चुकी केली त्याची शिक्षा आम्हाला कशाला, याच्या संदर्भात या ठिकाणी पबचे मालक असतील, त्या ठिकाणचे कामगार असतील किंवा काही ठिकाणचे चालक आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि जी घटना झाली ती दुर्दैवी आहे, मात्र 2 पब आणि बारने जी चूक केली त्याची सगळी शिक्षा आम्हाला कशाला, अशी या ठिकाणी या सर्वांची भूमिका आहे। आणि त्याच संदर्भात हे सगळे आज काळ्या कपड्यामध्ये त्याचा निषेध खरं व्यक्त करतच आहेत। मात्र जी घटना झाली ती दुर्दैवी आहे आणि आम्हाला यातून खरं तर आमची चूक आहे अशी त्यांची एक भूमिका आहे। त्यामुळे 2 बार आणि पबवाल्यांनी जी चुका केल्या ते आम्ही करणार नाही किंवा जे प्रशासन भूमिका घेते त्याच्याशी सहमत राहू, अशी या ठिकाणींची भूमिका आहे। मात्र सध्या प्रशासन खूप आक्रमक आहे। पब असेल, बार असेल किंवा इतर ज्या अनलिगल ज्या गोष्टी चालत आहेत त्याच्या संदर्भात कारवाई जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याचा खरं तर या ठिकाणी त्यांना फटका बसतो असं म्हणणं आहे। काही जे काम लिगली कामं करतात त्यांनाही त्याचा फटका बसतोय आणि साहजिकच त्याच्यात या सगळ्याच्या माहिती आणि फळे देण्यासाठी या ठिकाणी हे सर्व पबचे मालक आहेत, कामगार आहेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय या पब आणि हॉटेल मालकांनी हे आंदोलन सुरू केलेले आणि त्यांच्या आता ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनातर्फे मागण्या मान्य केल्या जातात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे।